नमस्कार, मी राकेश देशमुख. आता मी कर्जत खोपोली पळसदरी मार्गे जो महामार्ग जातो आणि त्या महामार्गाच्या दरम्यान इथे तळवळी गाव आहे आणि त्या तळवळी गावाच्या त्या हद्दीमध्ये मी उभा आहे. परिसरात स्थानिक ग्रामस्थ आहेत विनोदजी नागरे. त्यांना विचारूया त्यांची काय मागणी आहे. नमस्कार, माझं नाव विनोद नागरे. मी तळवली गावाचा ग्रामस्थ आहे. शासनाने हे चौपदरीकरण रस्ता केलेला आहे. चौपदरीकरण रस्ता सर्व लोकांना गरजेचा आहे, गाडी येण्या जाण्यासाठी आहे. परंतु आमच्या गावाची ही क्रॉसिंग ह्या रस्त्यावरनं पलीकडे जाण्यासाठी होती. पण लेफ्ट साईडनी गाडी येते, राईट साईडनी गाडी येते. स्पीड ब्रेकर नसल्यामुळे मागणे येणारी गाडी स्लो होत नाही, पुढे येणारी गाडी स्लो होत नाही. अशा कारणामुळे आमच्या गावातला एक आदिवासी तरुण रस्ता क्रॉस करत असताना त्याचा एका गाडीवाल्यानी उडून निघून गेला आणि तो जाग्यावर गतप्राण झाला. त्यानंतर 1 महिन्यानी आमच्या गावातले दशरथ आव्हाड हे कर्जतवरनं स्कूटीवरून येत असताना गावामध्ये राईट साईडला एंट्री करत असताना मागच्या गाडीवाल्यांनी येऊन त्यांना जोरदार धडक दिली. त्यांच्या पायाचे 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. माझी मिसेस माझ्या 2 मुलींना घेऊन केरोळ स्टेशन येथे सोडण्यात जात असताना स्कूटी घेऊन ती जात होती. समोरून खोपोलीवरनं एक बाईकस्वार आला व तिला समोरून धडक दिली. आमची PWDला MSRDला शासनाला हात जोडून विनंती आहे, प्रत्येक गावावरती स्पीड ब्रेकर आहे. तळवली गावाला स्पीड ब्रेकर लवकर बसवून देण्यात यावा, जेणेकरून अपघात टाळता येईल. ही आमची शासनाला नम्र विनंती आहे, याची दखल घ्यावी. आपले जे महामार्ग आहेत, द्रुतगती महामार्ग आहेत, सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी असलेले गतिरोधक किंवा बसवत नाहीत किंवा काढले जातात. त्याचं कारण म्हणजे सुरक्षितता. एखाद्या वाहन चालका जर अतिवेगाने आला आणि इथे जर गतिरोधक त्याला दिसला नाही तर वाहनाचं नियंत्रण त्याचं जाईल, त्याचा ताबा सुटेल आणि अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक बसवत नाहीत किंवा ते हटवले जातात. परंतु गतिरोधक नसताना सुद्धा इथे अपघात होतात. त्यामुळे निश्चित स्थानिक प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, यांना माझी नम्रपूर्वक विनंती आहे की या सदर जो गाव आहे तळवळी, या ठिकाणी गतिरोधक बसवणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब.